शिवसेनेचे माजी मंत्री आणि विद्यमान शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर 150 कोटींची जमीन भेट देण्यात आली आहे। याबाबत ॲडव्होकेट मुजाहिद खान यांनी काही गंभीर आरोप केले होते। त्यानंतर भुमरेंनी ड्रायव्हरच्या माध्यमातून ही जमीन लाटल्याचा आरोप झाला। पोलिसांनी या प्रकरणाची चौकशीही सुरू केली, पण या तपासावर आणि भुमरेंच्या भूमिकेवर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित केले आहे आणि ही जमीन 150 कोटींची नसून 500 कोटींची असल्याचा दावाही केला आहे। आपल्याला आतापर्यंत हेच कळलं होतं की त्यांनी 150 कोटी रुपयाची जागा घेतलेली आहे। खऱ्या अर्थाने त्यांनी 8.5 एकर जागा त्या ड्रायव्हरच्या नावाने घेतलेली आहे। दोन्ही हे जे प्रॉपर्टीज आहे त्याचे मिळकतीचे मूळ मालक जे आहे ते सालारजंग हैदराबादचे आहे। तर या जमिनीचा नेमका वाद सगळा काय तो पाहूयात। खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे। या प्रकरणात संभाजीनगरातील दाऊदपुरा इथली ही जागा आहे। तीन एकर जागेची किंमत तब्बल 150 कोटी आहे। ही 3 एकर जागा मूळ हैदराबादच्या सालारजंग कुटुंबाची होती। सालारजंग कुटुंब हैदराबादच्या निजामाच्या सेवेत होतं। या कुटुंबाची 150 कोटींची जागा भुमरेंच्या ड्रायव्हरला गिफ्ट म्हणून दिली। जावेद शेख असं भुमरेंच्या ड्रायव्हरचं नाव। जावेद 12 ते 13 वर्षांपासून भुमरेंकडे। ड्रायव्हरचं काम करणाऱ्याला 150 कोटींची जागा गिफ्ट कशी मिळाली? वकील मुजाहिद खान यांची आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार। त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेकडून ड्रायव्हरची चौकशी करण्यात आली। इम्तियाज जलील यांचे काय आरोप आहेत? समोर आलेलं प्रकरण फक्त 2.5 एकरचं आहे। दोन्ही मिळून 8.5 एकर जागा असल्याचा दावा इम्तियाज जलील यांनी केलाय। लिहून देणारा म्हणतो नवाबशी संबंधित आहे, पण तो बोगस व्यक्ती आहे असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं। या व्यवहारात 500 रुपयाच्या बॉन्डवर हिबानामा केला आहे। हिबानाम्याचं रजिस्ट्रेशन नसून केवळ नोटरी केली आहे। 6 एकर 24 जून 2024 मध्ये रजिस्टर्ड झाली। समोर आलेलं प्रकरण फक्त 2.5 एकरचं, दोन्ही मिळून 8.5 एकर जागा। 8 मे 2023 रोजी 2.5 एकर जागेवर नोंद करण्यात आली। दाणेकर नावाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकून एकाच दिवसात PR कार्ड तयार केलं। ज्या गुंडांनी एका रात्रीत त्या जागेवर ताबा घेतला त्यांनाही जमीन देण्यात येणार आहे। या व्यवहारात सरकारचं कोट्यवधी रुपयांचं मुद्रांक शुल्क बुडवलंय। नेते आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने हा व्यवहार केलाय। या प्रकरणात त्या भुमरे यांच्या चालकाला शिक्षा होऊ शकते। चालकानं समोर यायला पाहिजे अशी मागणी इम्तियाज जलील यांनी केली आहे। या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय CID चौकशीचीही मागणी इम्तियाज जलील यांनी केली। भुमरेंच्या चालकाच्या नावावर असलेली जमीन 150 कोटींची नव्हे तर 500 कोटींची असाही जलील यांचा दावा आहे। या बातम्यांचा एक छोटासा ब्रेक घेऊयात।